आणि विनोद खेड्यातून आलेल्या माणसाने शहरामध्ये कार्य कसं केलं याचं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ताजं उदाहरण आपल्या साक्षीने संपन्न होत आहे. क्रांती सोहळ्याच्या संघटित कामगार संघटना या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या रत्नांना अभिवादन करून आज जो क्रांतीसूर्य असंघटित कामगार संघटनेचा जो ओपनिंगचा जो कार्यक्रम आहे ऑफिसचा, या निमित्ताने आपण सर्व मान्यवरांनी व सर्व माझे जे पदाधिकारी आहेत यांच्या सहकार्यामुळे मी आज 3 वर्षापासूनचा संघर्ष करत इथपर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहे. सांगायचं तात्पर्य, या जो असंघटित कामगारांसाठीचा जो लढा आहे, हा लढा एवढा सहज शक्य नाही आहे. आणि कुठलाही कामगार जो खेड्यापाड्यातून किंवा संघटना म्हणजे काय आणि संघटनेचं कार्य काय असतंय आणि आपल्यासाठी कोण लढा देतंय ह्या गोष्टीची जाणीव नाही. या कामगारांना शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत, या योजनांची माहिती त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अनुषंगाने त्यांच्यासाठी 29 स्कीमचा लाभ देण्यात येत आहे. पण या कामगारांना अजूनही कुठल्या प्रकारचा लाभ कोणत्याही माध्यमातून न मिळाल्यामुळे यांच्यासाठी काहीतरी कार्य करावं आणि या कार्याची सुरुवात 2019 पासून माझे बंधू कैलास जाधव यांच्या माध्यमातून मला बरंचसं काही शिकायला भेटलंय. आणि जो काम टीम नक्कीच यशस्वीरित्या पार पाडीन
आतापर्यंत जशी मला यांची साथ आहे तशी यापुढे मी यांच्या विश्वासाने काम करून मी माझे 2 शब्द सांभाळतो, कारण समोर आपल्याला मान्यवरांचे विचार ऐकायचे आहेत, त्याच्यामुळे मी रजा घेतोय. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा. तसेच ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभं राहून बोलू शकते अशा क्रांतीज्योती शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनाही अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेले सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर अतिथी, तसेच कार्यक्रमासाठी हजर राहिलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, तसेच माझे सहकारी. खरं तर मार्गदर्शन करायला आम्ही खूप छोटे आहोत. मार्गदर्शन करणे हा काही म्हणजे मार्गदर्शन वेगळं, आम्ही खरं तर अवेअरनेस प्रोग्राम घेतो, फक्त म्हणजे कायदेविषयक जनजागृती करतो. बाकी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही खूप छोटे पडतो. तर मी फक्त या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छिते की खरंच म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत कामगार बांधवांसाठी तुम्ही जी योजना राबवत आहात, म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांनाच काम करायला जमत नाही. आम्हीही काम करतो, पण आम्ही पगार घेऊन काम करतो, म्हणजे आम्ही स्वइच्छेने करत नाही, आम्ही शासनाने सांगितल्याप्रमाणे काम करतो. तसं तुम्ही स्वइच्छेने काहीतरी करताय, तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतंय म्हणून तुम्ही करताय या ठिकाणी. तर खरंच तुमचं या कामाबद्दल खूप खूप कौतुक. म्हणजे म्हणतात ना, परोपकार आणि दुसऱ्यांना मदत करणे, तेही म्हणजे निस्वार्थ भावनेने किंवा त्याला म्हणता येईल आपल्याला की कोणताही स्वाभिमान न बाळगता, अहंकार न बाळगता मदत करणे, हे ज्याला जमलं त्याला खरी शिक्षा प्राप्त झाली. तर तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जाधव सरांच्या सर्व टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. कामगार अशोक तुम्हाला शुभेच्छा दिल्या. तसंच मी निर्मला निंबोळे, दामिनी पथक, पोलीस प्रशासनाकडून, आमच्या स्वतःकडून खूप खूप शुभेच्छा. आपण इतकं सुंदर गोरगरिबांसाठी एक मातोश्री मल्टी सर्व्हिस सेंटरच्या सामंजस्यातून तुम्ही इथं एक सेंटर उभारलं, त्याकरता खूप सर्व जाधवांना खूप खूप शुभेच्छा देतात. खरं तर मी एक सांगेल की पोलिसांचं भाषण देणं हे काही काम नाही. सर्वांना माहिती आहे पोलीस प्रशासनाचं कामकाज काय असतं, परंतु आमच्या चंद्रकला जाधव मॅडम संपर्कात आहेत आणि 15 दिवसापासून म्हणतात, मॅडम तुम्ही तुमच्या टीम आवर्जून या, आमच्या भावाचं ओपनिंग आहेत, ऑफिसचं ओपनिंग आहेत आणि इथं चांगलंच कामं ते जेव्हा आम्ही आता माझ्यासमोर हे आहेत पॉम्पलेट आहेत, ते सगळं वाचलं तर खूप चांगलं आहे की या कामाची सुद्धा खूप गोरगरीब लोकांना माहिती नसते. या माध्यमातून आमच्याशी सुद्धा गोरगरीब महिला खूप संपर्कात येतात. आम्ही पेट्रोलिंग करतो, पेट्रोलिंग करताना खूप अशा गोरगरीब 1-2 वेळेचं जेवण सुद्धा नाही, काही असे सुद्धा कुटुंब आम्हाला मिळून येतात. तर मी नक्कीच जाधव सरांशी निगडीत राहू. आम्हालाही काही कधी अडीअडचण पडले, कुठल्या कुटुंबाला मदत करायची तर नक्कीच आपल्याशी संपर्क साधूया. आणि आम्ही आपल्या शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता सर, उपायुक्त अपर्णा गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दामिनी पथक शहरात पेट्रोलिंग करतो. पेट्रोलिंग करताना खूप काही अशा अडीअडचणी दिसून येतात. तर मी सांगू इच्छिते की कुणाला जर काही अडीअडचणी असेल, नक्कीच कौटुंबिक, तर नक्कीच आमच्याशी मदत संपर्क करा. आपण महिला तक्रार निवारण केंद्र, पूर्वी नाव होतं तर नवीन नाव भरोसेले, येतं आपण काउन्सिलिंग केलं जाते. कमांड अँड कंट्रोलमध्ये सर्व कॅमेरामध्ये शहरात काय चालू आहेत, हालचाल कुठे गुन्हा घडतो हे सुद्धा दिसलं जातं. तर मी सर्वांना सांगेल या माध्यमातून फक्त काही अडचण असेल तर नक्कीच आपल्याशी कॉल करा आणि डायल 112 या मोबाईल या हेल्पलाईन नंबरवर नक्कीच मदत करा. मान्यवरांनी इथं मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली व आमचं समोरच्या मान्यवरांनी ऐकून घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेडेगावामधला मुलगा म्हणजे माझाच भाऊ अशोक जाधव एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांनी इथे कामगारांसाठी इतकं छान म्हणजे इथं यांनी ओपनिंग केलेलं आहे इथं की काही गरीब गुबड्यांपर्यंत माझ्या माता भगिनींच्या काही स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे.
याच्यासाठी ओपनिंग झालेलं आहे, तरी आपण सर्वांनी याची दक्षता घेऊन, समजा कुणाला काही प्रॉब्लेम झाला किंवा कुणाचे म्हणजे कामगारवर काम करत असताना कुणाचा पती वारला तर त्या कामगाराला सुद्धा याच्या कामगार मंडळामधून पैसे भेटतात. काही गरीब विद्यार्थी असतात त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा भेटते. तर ही इथपर्यंत गरीब लोकांपर्यंत पोहोचावं असं या माझ्या भावानी इथे ओपनिंग केलेले आहे. आणि मला सांगताना इतका अभिमान वाटतोय की आम्हाला 8 दिवसापूर्वी अशोक जाधव आणि मी चंद्रकला जाधव यांना आम्हाला हसीन शाह भैया इथं साक्षात उभे आहेत, तिथे बसलेले आहेत, त्यांच्याकडून मॅडम आम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे. आणि दुसरी गोष्ट सरांपासून एवढी सुरुवात झाली की मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांचा पहिल्यांदा मला भेटला होता, दुसऱ्यांदाही भेटलाय, त्यानंतर मला परत आपला याला सोलापूरला जिजाऊ माता भूषण सुद्धा पुरस्कार भेटला. असे बरेचसे पुरस्कार, मला 12 पुरस्कार भेटलेत. आणि मला म्हणजे भावांनी इथं ओपनिंग केली याचा फार आनंद झालेला आहे. मी जाताना फक्त एकच बोलेल की जर माझा आवाज जास्ती मोठा आहे ना म्हणून बघा निसर्गाची देणगी किती, ऑटोमॅटिक माईक पण जवळ झालेला आहे. जशी फुलांना शोभा येते या रंगांमुळे, तशी कार्यक्रमाला शोभा येते बघा प्रमुख पाहुण्यांमुळे. म्हणून मला मनापासून म्हणावं असं वाटतं, अरे फूल को गुल पसंद है, अरे फूल को गुल पसंद है, गुल को फूल पसंद है, लेकिन मुझे तो यहाँ पे बैठे वाले सब भाई बहना पसंद है, सब भाई बहना पसंद है. बोलून मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती अध्यक्ष महाराज यांना अभिवादन करून मी सुरुवात करतो. आज मला ह्या प्रोग्रामसाठी आयोजित केलेलं आहे असे चंद्रकला जाधव यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. ज्या आजच्या ह्या क्रांतीसूर्य संघटित कामगार संघटना मातोश्री मल्टी सर्व्हिसेस सेंटर अशोक जाधव मी यांना त्यांनी जे जो सर्वप्रथम आम्हाला ती पद्धत त्यांनी जी सांगितली, कामगारांसाठी आम्ही जो लढा देत आहोत किंवा कामासाठी आमच्याकडून पण जी काय मदत जाधव साहेबांसाठी होईल ती आम्ही नक्की करू, एवढं बोलून माझं